नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी छोटू गुटले, तालुका जिल्हा नाशिक. आज नाशिकमध्ये आपण नांदूर नाका इथे आलेलो आहे. हरिभाऊ निमसेनकडे मागे आपण बऱ्यापैकी सरांकडे 1 वर्षापासून येत असतोय. तर आता त्यांचं फोमिंगचं काम चालू आहे. म्हणजे आता त्यांचा तिसरा फ्लॅश सुरू आहे. तर ते आपण त्यांच्यासोबत 2 शब्द बोलूया. आपण जे पहिल्या फ्लॅशला त्यांना कसं ॲव्हरेज मिळालं किंवा कसे रेट वगैरे, किंवा सेकंड फ्लॅशला काय अडचणी आल्या, म्हणजे त्यांच्यासोबत आपण 2 शब्द बोलूया. नमस्कार सर. सर 2 शब्द सांगा, म्हणजे आता तिसरा फ्लॅश चालू आहे, कसं तुम्ही आता हे पेरूमध्ये म्हणजे पहिल्या फ्लॅशला तुम्हाला म्हणजे कसं ॲव्हरेज वगैरे मिळालं, दुसरा फ्लॅश, आता तिसऱ्या फ्लॅशला हे चालू आहे. तर पहिला जो फ्लॅश होता ना आपला, सुरुवातीला टेम्परेचरमध्ये बऱ्यापैकी ड्रॉप झालं होतं. ओके. जो माल राहिला होता आपण त्याला फोमिंग लावून घेतलं. ओके. तो पहिला फ्लॅश आपला एक साधारण 80 रुपयाने आपण दिला होता. थोडा माल ओव्हर साईज होता, ओके. त्याच्यामुळे मग थोडा रेट कमी भेटला नाही. तो 100 रुपयाचा पुढे गेला असता. तर 700-750 ग्रॅमच्या वरतीच फळं होती ती. बरोबर. आणि जो दुसरा फ्लॅश अजून एक 10-12 दिवसामध्ये त्याचा राऊंड चालू होऊन जाईल. ओके. आणि आता तिसऱ्याचं फोमिंग चालू आहे. मग ॲव्हरेज पहिल्या फ्लॅशला अंदाजे पहिल्या फ्लॅशला माझ्याकडे एक साधारण एकदम कमी बसले होते फोम, कारण त्यावेळेस टेम्परेचरमध्ये आणि आपलं शेड्यूल पण त्याच्यानंतर चालू झालं. नंतर चालू झालं. तर बरोबर. ते साधारण एक 20,000 फोम सुरुवातीला बसले. बरोबर. दुसऱ्या फ्लॅशला एक साधारण 40-45-50 हजारापर्यंत बसले. पण आता जवळपास 2 लाखाच्या आसपास फोम लागते. हो का? आणि आतापर्यंत त्याच्यात 50 आणि हे 50 1 लाख जवळपास लागत आली. आणि अजून लागतील साधारण 1 लाख. बरोबर. आणि कसं काय म्हणजे आता सेकंड फ्लॅशला पण मग कसं चांगलं मार्केट मिळालं असं? सेकंड आता चालू करणार 2-3 दिवसात. पण येणार काही अडचण नाही येणार. खूप चांगलं 60 रुपयाचं. आता तर बऱ्यापैकी तिसऱ्याला पण बऱ्यापैकी म्हणजे नॉन स्टॉप सायकल चालू आहे. तिसऱ्याला साधारण माझ्याकडे झाडावरती 80 काही ठिकाणी बाकी डिमेट रोडला वगैरे काय नेमॅटोडला आपले रेग्युलर मॅट्रिक. आता दुसरा जो डोस आहे आपला नेमॅटोडची आपलं मॅक्स आणि किटाची तिन्ही कॉम्बिनेशन एक केलं. हे म्हणजे हे चालू असते काय 2 महिन्यात 1 महिन्यात? त्याच्यानंतर आता परवा हे तुमचं पृथ्वी गोल्ड आणि फॉस्फेट ॲसिड पाऊस उघडल्यानंतर. आणि आता उद्यापासून 12, 6, 22, 60, 20 आणि हे आपलं गब्बर हे चालू होणार आहे आता. पण छान आहे. आणि गवताचं पण मस्त नियोजन केलेलं आहे. हे कटरनीच कापलंय आपण. सगळं कटरनीच हे करतात. हे मधलं बाकी आता हे परवापासून चालू होऊन जातं कापायला. ओके. आणि आता म्हणजे बऱ्यापैकी आता हे शेंडे पण थांबवणार आहे का सुरूच असणार आहे काय? काय? आता याचा जिथं आहे ना तिथं बारीक टिकली मारून घेऊ, कारण आता माझं कॅनोपीची गरज आहे. तिथं पण बऱ्यापैकी चांगलं साईज 3-4 फोम एका फांदीला बसले. साईज पण चांगली आहे. म्हणजे एकदम सुंदर काम आहे. आणि इथं तुमच्या जमिनीचा बऱ्यापैकी चुनखडचा रिपोर्ट आहे ना? हो, चुनखड इथं 22% पर्यंत आहे. अरे वा, साईज बी तर छान झालेले आहे ना. हा दुसऱ्या राऊंडचा आहे. आता हा एक साधारण 10-12 दिवसात चालू होऊन जाईल हा राऊंड. आणि जो आता आज फोमिंग चालू आहे तो साधारण अजून 40 दिवस घेईल परत तो. आणि या दिवसामध्ये फास्ट येतं, टेम्परेचर जास्त आहे ना. हा, टेम्परेचरमुळे पोटॅश अवेलेबल होतो. शुगर साईजला अडचण येत नाही, शुगर लेवल वाढते. आणि मग पेरू पिकाचा किती वर्षापासून आहे सर तुम्ही? तसं 2016ला मी पहिला प्लॉट लावला होता. सगळं येणारच होतं. म्हणजे सगळ्याच बऱ्यापैकी आर्लीमध्ये तुम्ही आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये पहिलं VNR मी आणि लोखंडेवाडी संदीप बुगले आम्ही दोघांनीच लावलंय का? तर मग बाकीचे लावायला. तेव्हा किती एकर होतं मग सर तुमचं? तेव्हा माझ्याकडे पिंपळगाव कापला एक ॲग्रीमेंट वरती घेतलं. 5 एकर होतं. आणि जिथं राहतो तिथं घराजवळ 2 एकर असं 7 एकर लावलं होतं पहिल्या वर्षी. ओके. आणि आता ही जी लागवड आहे ही किती बाय कितीवर केलेली आहे सर? हे द्राक्षाचं अंतर आहे. हे 9 बाय आणि असं 6 फूट आहे. 9 बाय 6 वरती आणि याला वलांडी मेथड केलंय आपण. हो ना, हे वलंडे भारी. याचं म्हणजे कसा तुम्ही स्वतःच हे केलं का, आयडिया मिळाली? नाही, त्याच्यात आपण काय केलं समजा, आता हे गोल झाड जर केलं दरवर्षी वाढत जाणार. 6 इंच वाढत आता नंतर मध्ये ट्रॅक्टर पण चालत नाही. बरोबर. आता याच्यात कसं एकदा हे झालं लावून बरोबर. हे फांदे आपण सगळ्या वरती बांधून घेणार, म्हणजे मध्ये परत तुम्हाला ट्रॅक्टर पण मोकळा चालणार.
पण आता हे समजा ह्या काडीला इथं पण तुम्हाला चांगलं ॲव्हरेज भेटणार आहे, परत इथं पण हा, मग चांगलं आता अजून मधले 2 ओलांडे बाकी आता जसं झाड तयार होतं तसं करतोय आपण. हे पण वरती इकडं झाड. पण 2 आणि तिकडं पण 2. हो, साधारण आपण आता एक बाजूला इथं साधारण 10 फळं जरी पकडली, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 80 फळं तुमच्या एका सेटिंगला राहणार. एकाच प्लेसला हो, राहणार. एका प्लेसला. नंतर परत आपण ते डबल शेंडा मारून परत तेवढे राहणार आहे. म्हणजे साधारण तुम्हाला 250 फोम वर्षाला तुमच्या एका झाडाला बसतील. चांगलं ॲव्हरेज काढताय ना मग तुम्ही. आणि मग बाकीचं निमॅटोडचा तर विषय झाला. अजून काही याच्यात काळजी घेण्यासारखं क्रिटिकल काय प्रॉब्लेम वगैरे? आता तुमचा एवढा जुना काय आता या experience आहे. दिवसामध्ये थोडंसं आता टेम्परेचर वाढलं, मिलीबग त्रास देणार आहे आता. मिलीबग मग वगैरे. मिलीबग आणि काळा मावा आहे ना, पेरूवरती जास्त राहतो. ओके. तेवढंच फक्त आता त्याच्यावरती काम करावं लागेल. आणि पानं थोडी चांगले राहिले पाहिजे. सीवीड वगैरे काही वरतून बाकी सीवेड मधून किंवा पोषक मधून तुम्ही काय वापरता? पोषकला आता गब्बरच आहे, बाकी नाही काही. गब्बरचे कसे रिपोर्ट वाटले सर? एकदम चांगले, काही अडचण नाही. चांगलं आहे ना? टमाट्याला एकरी किती लिटर देता काय? एकरी 1 लिटर देतो. एकरी 1 आता लिटर. माझे आतापर्यंत 20 लिटरचे 2-3 ड्रम संपले असतात. अरे वा, छान. म्हणजे चांगलं आहे बुवा. पोषक हो. म्हणून चांगलं क्वालिटीचं काही आहे. अडचण नाही, न्यूट्रिशन पण सगळं त्याच्यातून आपले होऊन जातं. आता हे फोमिंगचं म्हणजे आज उद्या उरकून जाईल का नाही अजून? नाही, अजून 8-10 दिवस चालेल. 8 दिवस चालेल का? म्हणजे सगळं पूर्ण हा किती एकरचा प्लॉट आहे आपला? 2.5 एकर आहे. 2.5 एकर आहे. आणि खाली? खाली तो 1 एकर आहे आणि तिकडे 1.5 एकर आहे. ओके, म्हणजे 4-5 एकरचा आहे बापूर. हा एक साधारण 5 एकर पर्यंत आहे. आणि मग मार्केटिंगचं कसं इथं लोकलचंच का बाहेरचं पण सध्या त्यांनी आता माल जोपर्यंत कमी होता तोपर्यंत इथे लोकलच दिले. पण मग आता पुढे जाऊन मग आहे दिल्ली, हरियाणा, पंजाबवाले किंवा तिथं आमच्याकडे परफेक्ट मार्केट जवळ आहे. ओके. तिथं व्यापारी भरपूर राहतात. मग आपण तिथं गेलो तरी ते आपल्याला म्हणजे लय मार्केटिंगचं पण नाही, ते tension काय अडचण नाही नाही बुवा, तेवढी. म्हणजे हे होतंय. हो, ठीक आहे, थँक्यू सर. धन्यवाद.